नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला ऑल टाइप्स ऑफ पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्सेस म्हणजे जे युजफुल आहेत मोस्टली ते सर्व बघायचे आहेत. आणि हा टॉपिक मी असं म्हणेल 30% इम्पॉर्टन्स आहे याला, आणि त्यापेक्षा जास्त नाही, कारण आपल्याला बोलत असताना याचे खूप जास्त सेंटेन्सेसची गरज नाही पडत. मात्र थोडेफार सेंटेन्स क्वचितच येतात ज्यावेळी आपल्याला याचा आधार घ्यायचा असतो, घ्यावाच लागतो. ते सेंटेन्सेस तसे ट्रान्सलेट होत नाहीत. जसं मी म्हटलं, सपोज की घराचे काम चालू आहे, किंवा मला म्हणायचं आहे की तिकडे क्लास घेतल्या जातात. मग मी जर तुम्हाला म्हटलं तिकडे क्लास घेतल्या जातात, आता तुम्ही कसं ट्रान्सलेट कराल सांगा बरं? नाही करता येत, तसं होतच नाही, पॉसिबलच नाही. त्यासाठी तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस माहीत असणं गरजेचं आहे, कारण टेन्स कॅटेगरीमध्ये हे सेंटेन्स आपण बनवू शकत नाही. मग त्यासाठीच आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस शिकायचं आहे. तर आपण सुरुवात करूया सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस पासून. सोबतच अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की टोटल 12 टेन्सेस आहेत, मात्र आपल्याला 8 टेन्सेसचं पॅसिव्ह व्हॉइस शिकायचं आहे. आणि त्यामध्ये सुद्धा एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, त्यामधील सुद्धा मी महत्त्वाचे टेन्सेस तुम्हाला सांगत जाईल की कुठले कॅटेगरी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर चला आज आपल्या सिरीजमधील हा टॉपिक आपण बघूया आणि डिटेलमध्ये सर्व टेन्सेस कव्हर करूया. कुठल्याही कॅटेगरीचं सेंटेन्स आलं तरी सुद्धा. तर याला आपल्याला स्पीकिंगच्या दृष्टीने बघायचं आहे. याला आपल्याला बिलकुलही याच्या दृष्टीनं, ग्रामरच्या दृष्टीने नाही बघायचं आहे, कारण आपण फॉर स्पीकिंग याचा अभ्यास करत असतो. जसं सिंपल प्रेझेंट टेन्स पॅसिव्ह व्हॉइसमध्ये याचा सेन्स वगैरे सर्व तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. याचा सेन्स तो असा असतो, याचं पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स स्ट्रक्चर असतं एम इज आर आणि व्हर्बचं थर्ड फॉर्म. पॅसिव्ह व्हॉइस म्हटलं की माइंडमध्ये क्लिअर ठेवायचं थर्ड फॉर्म V3. ओके, त्याच्यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस म्हटलं तर एम इज आर आलेलं असतं. एम इज आर कुठे घ्यायचं तुम्हाला माहिती आहे, कारण आपलं खूपदा झालंय ते. येस, प्रेझेंट कॉन्टिन्युअसमध्ये सिंपल सेंटेन्समध्ये झालंय, त्यामुळे तिकडे आपण टाइम वेस्ट करू नाही. बघा, आता अजून एक गोष्ट तुम्हाला मी यामध्ये सांगते की यामध्ये पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स म्हटलं ना की याच्यामध्ये फोकस कुठे असतो, तर यामध्ये वर्बवरती फोकस असतो, डुअरवरती नाही. डुअर म्हणजे कोण असतो? सब्जेक्ट. आपण आतापर्यंत बघितलं, करणारा व्यक्ती. जसं आय एम टीचिंग यू म्हणजे मी तुम्हाला शिकवत आहे, आय एम टीचिंग टू यू. बट इकडे कसं असते की कोणीतरी शिकवणे चालू आहे. आता शिकवणे चालू आहे म्हणजे कोण शिकवत आहे त्याच्याशी काही रिलेशन नाही आहे आपल्याला. आपल्याला वर्बकडे फोकस करावं लागतं. म्हणजे काम महत्वाचं आहे, करणारा तेवढा महत्वाचा नाही. मात्र करणाऱ्याचं जरी मेन्शन करायचं असेल नाव आपल्याला, तरी आपण इथे काय करायचं, बाय टाकून लिहू शकतो. ठीक आहे. द होमवर्क इज, होमवर्क एक आहे म्हणून इज म्हटलं आपण, डन बाय द स्टुडंट्स. गृहपाठ विद्यार्थ्याकडून केला जातो. आपण असं म्हणतो ना की गृहपाठ हा स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून करून घेतला जातो किंवा केला जातो. द रूम, रूम एकच आहे म्हणून आपण इजचा यूज केला. द रूम इज क्लीन एव्हरी मॉर्निंग. खोली दररोज सकाळी स्वच्छ केली जाते. आता यामध्ये बघा, तुम्हाला बाय दिसणार नाही, कोणाकडून केली जाते हे पण नाही दिसणार. मग ज्याही वेळेस अशा प्रकारचे सेंटेन्स बुडकायचे कसे, तर त्यामध्ये असं आलेलं असतं की क्रियेला महत्त्व जास्त असते. जसं रूम स्वच्छ होण्याला महत्त्व जास्त आहे. यामध्ये कोण करते त्याला काही मेन्शन पण नाही, त्याचं काही काम पण नाही, कारण अशा खूप साऱ्या गोष्टी असतात आपल्याकडे. जसं काम पूर्ण केल्या जातं है ना, त्यांना बोलावल्या जातं, त्यांना दिल्या जातं, असं सांगितल्या जातं. मग असं सांगितलं जातं म्हणजे इट इज सेड असं म्हटलं जातं किंवा असं सांगितलं जातं. मग सेंटेन्सेस बनवत असताना आपल्याला बरेचसे सेंटेन्समध्ये करता पण नसतो आणि क्रियेकडे फोकस जास्त असतो. इथं म्हणण्याकडे फोकस जास्त आहे की असं म्हटलं जातं, इट इज सेड असं म्हणण्याची प्रथा आहे, किंवा असं म्हटलं जातं की ती खूप खराब आहे, इट इज सेड दॅट शी इज व्हेरी बॅड, है ना. तर बघा इथं, द रूम इज क्लीन एव्हरी मॉर्निंग. रूम रोज सकाळी स्वच्छ केल्या जाते. एखाद्या हॉटेलमध्ये आपण गेलो असेल मे बी, आणि तिथे आपल्याला सांगितलं जाते की काळजी करू नका, रूम दररोज स्वच्छ केल्या जाते. लेटर्स आर सेंट बाय द ऑफिस डेली. पत्रे ऑफिसकडून दररोज पाठवली जातात. लेटर्स अनेक आहेत म्हणून आर घेतला आपण. सेंट बाय द ऑफिस डेली, पत्रे ऑफिसकडून दररोज पाठवली जातात. द फूड इज प्रिपेअर्ड बाय मदर. जेवण माझ्या आईकडून तयार केले जाते. डिसिजन्स आर, डिसिजन्स अनेक आहेत म्हणून आपण आर घेतलं. डिसिजन्स आर मेड बाय द मॅनेजर. निर्णय व्यवस्थापकाकडून घेतला जातो.
चला आता जाऊया समोर. आपण प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला पॅसिव्ह वॉइस सेंटेन्स बनवायचे आहे. सेकंड कॅटेगरी आहे. फर्स्ट कॅटेगरी आपण बघितली. तर फर्स्ट कॅटेगरी आपण जेव्हा बघितली त्यामध्ये अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की लक्षात कसं ठेवायचं. जसं प्रेझेंटची सिच्युएशन असते ना त्याच पद्धतीने याचा सेन्स सुद्धा तच असतो शेवटी. सोबतच असं केल्या जाते, सवय असते की इथे असं केल्या जातं, इथं चांगलं बोलल्या जातं आहे ना, इकडे अशा पद्धतीनं ट्रीट केल्या जातं. तर म्हणजे एकतर सवय आहे नेहमीची किंवा मग शेवटी तचा सेन्स आहे, असं केल्या जातं. चालू नाही आहे करणं. जसं प्रेझेंट टेन्स आपण शिकलो होतो सेम सेम म्हणजे सेन्स तसाच राहणार, फक्त व्हर्बकडे फोकस जास्त राहणार. चला जाऊया आपण नेक्स्ट कॅटेगरी जी आहे प्रेझेंट कॉन्टिन्युअस पॅसिव्ह वॉइस सेंटेन्सेस. चला बघू याचे सेंटेन्सेस आपण. याच्यामध्ये एक गोष्ट तुमच्या माइंडमध्ये क्लिअर करून देते मी, ती म्हणजे अशी की कॉन्टिन्युअस टेन्स कुठलेही असू द्या त्यामध्ये बीइंग हा शब्द राहणार आणि व्ही थ्री तर आहेच पॅसिव्ह वॉइस म्हटलं तर. लास्टला तुम्हाला जर डुअरचं नाव म्हणजे करणाऱ्या व्यक्तीचं नाव टाकायचं असेल तर बाय हा शब्द टाकून तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता. तर चला या ठिकाणी पहिलं सेंटेन्स आपण बघू. जसं मी म्हटलं पहिलं सेंटेन्स द रूम, खोली आहे एकच आहे, इज घेतलं, इजच्या नंतर बीइंग हा शब्द आपल्याला कॉन्टिन्युअसमध्ये टाकावा लागतो. हे तुम्हाला यासाठी सांगत आहे म्हणजे पास्ट कॉन्टिन्युअस जरी असेल फ्युचर कॉन्टिन्युअस जरी असेल त्यामध्ये बीइंग हा शब्द राहणारच आहे. व्हर्बचं थर्ड फॉर्म आलेलं असतं. तुम्हाला जेवढं इझी करून मला सांगता येईल तेवढं इझी करण्याचा मी प्रयत्न करते जेणेकरून तुम्हाला किचकट वाटायला नको. तसे पण इंग्लिशचा हा टॉपिक सुद्धा खूप इझी आहे तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर. याच्यामध्ये काही खूप हार्ड नाही आहे आणि बाय प्रॅक्टिसिंग तुम्हाला समजून जातं, तुम्हाला येतं, करताही येतं, सेंटेन्सेस सुद्धा बनवता येतात. बघा व्ही थ्री क्लीन्ड बाय द मेड. आता या ठिकाणी मेड कडून आहे ना म्हणून आपण बाय द मेड, बायच्या नंतर मेडचं मेन्शन केलंय. खोली कामवालीकडून स्वच्छ केली जात आहे. जसं मला म्हणायचं आहे की तुम्हाला शिकवल्या जात आहे. यू आर बीइंग टॉट. तुम्हाला शिकवल्या जात आहे. तर शिकवल्या कोणाकडून जात आहे, जर मला माझं नाव सांगायचं असेल तर बाय मी. यू आर बीइंग टॉट बाय मी. तुम्हाला माझ्याकडून शिकवल्या जात आहे. सध्या कंटिन्यू म्हणजे गोइंग ऑन आहे क्रिया. चला नेक्स्ट बघूया सेंटेन्स. द फूड इज बीइंग सर्व्ड बाय द वेटर. वेटरकडून दिले जात आहे. जेवण कोणाकडून दिले जात आहे तर वेटरकडून दिले जात आहे. अशा प्रकारचं हे सेंटेन्स आहे. अ न्यू ब्रिज इज बीइंग बिल्ट बाय द इंजिनियर्स. नवीन पूल अभियंत्याकडून बांधला जात आहे. द होमवर्क इज बीइंग चेक्ड बाय द टीचर. गृहपाठ शिक्षकांकडून तपासला जात आहे. होमवर्कला आपण सिंग्युलरमध्ये काउंट करतो त्यामुळे होमवर्क्स नाही म्हणता येणार, आपण होमवर्कच म्हणणार. होमवर्क इज बीइंग चेक्ड बाय द टीचर. द इन्व्हिटेशन्स आर बीइंग सेंट. आमंत्रणे पाठवली जात आहेत. द इन्व्हिटेशन्स आर बीइंग सेंट. नेक्स्ट कॅटेगरीकडे आपण जाऊया. सगळ्यात पहिले तर मला तुम्हाला स्ट्रक्चर समजून सांगायचं आहे. आता एक अजून गोष्ट लक्षात ठेवा, परफेक्ट टेन्स जर म्हटलं ना तर परफेक्ट टेन्सची कॅटेगरी जी असते ती म्हणजे बीन हा शब्द ऑलवेज लक्षात ठेवा. बीन त्यामध्ये आलेलंच असते. मग परफेक्ट टेन्स कुठलाही असू द्या. तर यामध्ये हॅज आणि हॅव आलेलं असतं. वर्बचं थर्ड फॉर्म. हॅज हॅव कुठे घ्यायचं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. चला आपण सेंटेन्सेसकडे जाऊया. जसं द होमवर्क हॅज बीन. होमवर्क एक आहे, हॅज आलं, बीन हा शब्द आपण टाकला. सबमिटेड बाय द स्टुडंट. गृहपाठ विद्यार्थ्यांकडून सादर केला आहे. परफेक्ट टेन्स म्हणजे काय, पूर्ण झालेल्या गोष्टीसाठी. म्हणून मग काय म्हटलं आपण, गृहपाठ विद्यार्थ्यांकडून सबमिट केला गेला आहे म्हणजे करून झालं आहे त्यांच्याकडून. चला नेक्स्ट आहे द हाऊस हॅज बीन क्लीन ऑलरेडी. घर आधी स्वच्छ केले गेले आहे. आता तुम्हाला खरं सांगू का, याच्या अगोदरचे जेही टेन्सेस आपण बघितलेत ना, दोन्ही टेन्सेस हे मोस्टली यूज केले जातात. सिम्पल प्रेझेंट आणि पास्ट, सिम्पल पास्ट हे दोन कॅटेगरीज, त्यानंतर सिम्पल फ्युचरसुद्धा. त्यामुळे याचे सेंटेन्सेस असतात असं काही नाही, मात्र खूप जास्त प्रमाणात नाही. मात्र तुम्हाला अभ्यास करून ठेवावाच लागेल. द तिकीट्स हॅव बीन. आता हॅव बीन का बरं आलं, कारण तिकीट्स आहेत, अनेक आहेत म्हणून हॅव बीन घेतलं आपण. बुक्ड फॉर द कॉन्सर्टसाठी तिकिटे बुक केली गेली आहेत. इथे तिकीट्स आहे म्हणून हॅव आलंय. हे तुमचं क्लिअर ऑलरेडी केलंय मी याच्या अगोदरच. द रिपोर्ट हॅज बीन रिटन बाय द मॅनेजर. अहवाल व्यवस्थापकाने लिहिला आहे किंवा लिहिला गेला आहे. व्यवस्थापकाकडून.
द प्रॉब्लेम हॅज बीन सॉल्व्ह बाय द टीम. समस्या टीमकडून सोडवली गेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला या कॅटेगरीचे सेंटेन्सेस बनवायचे आहे. कुठे वाचनात आलं, कुठे तुम्हाला ऐकण्यात आलं तर कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण तुम्ही शिकलाय. तर अभ्यासासाठी तुम्हाला प्रॅक्टिस तर देणारच आहे मी, सो डोंट वरी. सुरुवातीला आपल्याला आता हे बघायचं आहे 4 नंबरची कॅटेगरी, ती आहे सिम्पल पास्टचं पॅसिव्ह वॉइस कसं करणार. जसं स्ट्रक्चर पॅटर्न आहे वजवरचा आपण यामध्ये यूज करतो. वज कुठे वर कुठे आहे तुम्हाला माहीतच आहे. वर्बचं थर्ड फॉर्म, ठीक आहे. जसं द केक, केक एक आहे वज बेक्ड बाय हर, केक तिच्याकडून बनवला गेला. द लेटर वॉज रिटन बाय द स्टुडंट, पत्र विद्यार्थ्याने लिहिले गेले किंवा विद्यार्थ्याकडून लिहिले गेले. लेटर एक आहे म्हणून वज घेतला आपण. तर बघा नेक्स्ट सेंटेन्स, द मॅच वॉज ओन बाय द होम टीम, सामना घरच्या टीमने जिंकला गेला किंवा टीमकडून जिंकला गेला असं आपण त्याला म्हणू शकतो. द हाऊस वॉज पेंटेड लास्ट मंथ, बघा मागील महिन्यात घर रंगवले गेले. आता यामध्ये सुद्धा डुअरचं मेन्शन नाही आहे, म्हणजे करणारा व्यक्ती नाही आहे. सो मागील महिन्यात घर रंगवले गेले. द हाऊस वॉज पेंटेड लास्ट मंथ. द कीज अनेक आहेत. वेअर लॉस्ट बाय हिम, चाव्या त्याच्याकडून हरवल्या गेल्या. आपण असं म्हणतो त्याच्याकडून चाव्या हरवल्या गेल्या, त्यांना असं जाणून नाही केलं, त्याच्याकडून झालं. द कीज वेअर लॉस्ट बाय हिम, त्याच्याकडून असं झालं, त्याने मनाने जाणून काहीही केलं नाही. आता अजून एक गोष्ट तुम्हाला यामध्ये जर सांगायची झालं तर याचा सेन्स ल असतो. जसं आपण टेन्स कॅटेगरीचा सेन्स बघतो तेच कॅटेगरी राहते, कारण सगळ्यांचा बेस हा टेन्सच असतो. सो तुम्हाला जर टेन्सेस परफेक्टली माहीत असले ना, काही प्रॉब्लेम येत नाही, ठीक आहे. चला आता आपल्याला बघायचं आहे पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स. आणि कॉन्टिन्युअस टेन्स मतलब तुमच्या डोक्यामध्ये आलं आहे की नाही मला माहीत नाही, बट आय होप तुमच्या माइंडमध्ये यायला पाहिजे. जे मी सांगितलेला आहे तो शब्द कॉन्टिन्युअस म्हटलं की बिंग हा शब्द यायलाच पाहिजे. येस, या ठिकाणी बिंग V3 सेमच राहणार. वज वर येणार यामध्ये, तर यामध्ये सुद्धा याचा सेन्स काय असतो की पास्टमध्ये एखादी गोष्ट चालू होती. हे पास्ट कॉन्टिन्युअस टेन्सचं काय आहे सेन्स आहे किंवा त्याची कॅटेगरी आहे टेन्सची कॅटेगरी. तर पास्टमध्ये एखादी गोष्ट चालू होती त्यावेळेस आपण पास्ट कॉन्टिन्युअस सेंटेन्स बनवतो. मात्र केल्या जात होतं, एखादं काम केल्या जात होतं किंवा करून घेतल्या जात होतं, तर असं म्हणण्यासाठी आपण पास्ट कॉन्टिन्युअसचा आधार घेत असतो. जसं मी म्हटलं द डिनर वॉज बीइंग, डिनरला आपण एक वचनीमध्येच काउंट करतो त्यामुळे आपण वॉज घेतलं. बीइंग प्रिपेअर्ड बाय द शेफ, डिनर शेफकडून तयार केले जात होते पास्टमध्ये. द रोड वॉज बीइंग रिपेअर्ड एस्टरडे, रस्ता काल दुरुस्त केला जात होता. हे कॅटेगरी सुद्धा भरपूर यूज केल्या जाते. द लेटर वॉज बीइंग टाइप्ड बाय द क्लर्क, पत्र लिपिकाकडून टाईप केले जात होते. द हाऊस वॉज बीइंग क्लीन्ड वेन वी अराइव्ड, यामध्ये 2 सेंटेन्स आहे, वेननी जोडलंय. जसं आपण म्हटलं द हाऊस वॉज बीइंग क्लीन्ड, घर स्वच्छ केले जात होते. वेन जेव्हा, वी अराइव्ड जेव्हा आम्ही आलो. असे 2 सेंटेन्स जोडले आहेत यामध्ये, जसं वेननी जोडले, ठीक आहे. आम्ही आलो तेव्हा घर स्वच्छ केले जात होते किंवा घर स्वच्छ केले जात होते वेन वी अराइव्ड जेव्हा आम्ही आलो. द ब्रिज वॉज बीइंग कन्स्ट्रक्टेड फॉर मंथ्स, महिन्यांपासून पूल बांधला जात होता. आपण असं म्हणतो ना पूलचं काम झालंय, खूप महिन्यांपासून पूल बांधणं सुरू होता किंवा पूलचं काम चालू होतं. अशा पद्धतीनं पास्ट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये आपण बनवतो पॅसिव्ह वॉइस सेंटेन्सेस. आता पास्ट परफेक्टचे पॅसिव्ह वॉइस सेंटेन्स आपण बघून घेऊ. तर बघा यामध्ये तुम्हाला टेन्शनच नाही आहे. कसं म्हणा, यामध्ये परफेक्ट म्हटलं तर बीन पॅसिव्ह आहे म्हणून V3 आणि हॅड आलेलं असतं पास्ट परफेक्ट आहे म्हणून. जसं आपण म्हटलं द वर्क हॅड बीन फिनिश्ड बिफोर द डेडलाईन, काम मुदतीपूर्वी पूर्ण केले गेले होते. पास्टमध्ये पूर्ण झालेल्या गोष्टीसाठी आपण पास्ट परफेक्टचा यूज करतो. त्याच पद्धतीनं पूर्ण केले गेले होते किंवा कोणीतरी करून घेतले होते हे सांगण्यासाठी मग आपण याचा यूज करत असतो. द वर्क हॅड बीन फिनिश्ड बिफोर द डेडलाईन. तर बघा नेक्स्ट सेंटेन्स, द डिनर हॅड बीन सर्व्ड, डिनर सर्व्ड केले गेले होते, कारण पास्ट परफेक्ट आहे. वेन म्हणजे जेव्हा, या अर्थाने या ठिकाणी वेन घेतलंय. हे दुसरं सेंटेन्स आहे दे अराइव्ड. याचा अर्थ होईल, एकतर आपण दोन्ही पद्धतीने अर्थ घेऊ शकतो. ते आले तेव्हा डिनर दिले गेले होते किंवा डिनर दिले गेले होते जेव्हा ते आले.
ठीक आहे, दोन्ही अर्थाने तुम्ही हे सेंटेन्स घेऊ शकता, मात्र अशी कॅटेगरी यामध्ये आलेली असते. द हाऊस हॅड बीन सोल्ड, या ठिकाणी द हाऊस हॅड बीन सोल्ड, घर विकले गेले होते बिफोर दे मूड इन, ते आत आले याआधी घर विकले गेले होते. असे सेंटेन्स आपण कुठलं डील वगैरे असेल तर बोलत असतो. ऑफिशियल लँग्वेजमध्ये जास्तीत जास्त बोलल्या जातं, कारण आपल्याला तिथं जास्तीत जास्त असं वेगळ्या पद्धतीनं राहावं लागतं. जनरल लाईफमध्ये आपण शक्यतो एवढं असं फॉर्मल असं बोलत नाही. आपण घरी जसं वागतो तसं आपण आपल्या वर्क प्लेसवरती नाही वागत, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी थोडं वेगळ्या पद्धतीनं बोलावं लागतं. तुम्हाला माहीत असेल, जसं स्टेजवर बोलता तुम्ही, बोलत असताना आपल्याला सगळ्यांचा विचार करून एका स्टँडर्ड लेवलवरती मेंटेन करून बोलावं लागत असतं. तर त्याच पद्धतीनं तुम्हाला हे सेंटेन्सेस सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने यूज करून जेव्हा गरज असेल तेव्हा, ठीक आहे. तर बघा, हे सेंटेन्स आपण बघितलं, द हाऊस हॅड बीन सोल्ड बिफोर दे मूड इन, ते आत आले याआधी घर विकले गेले होते. द लेटर हॅड बीन सेंट बिफोर द मीटिंग, यामध्ये सुद्धा कर्ता व्यक्ती नाही आहे. मीटिंग पूर्वी पत्र पाठवले गेले होते. द डिसिजन हॅड बीन मेड बाय द डायरेक्टर, निर्णय संचालकाकडून किंवा डायरेक्टरकडून घेतला गेला होता. असं केलं गेलं होतं किंवा असं झालं होतं असं सांगण्यासाठी आपण या ठिकाणी या कॅटेगरीचे सेंटेन्स बनवलेत. नेक्स्ट बघूया आपण नेक्स्ट कॅटेगरी. यामध्ये बघायचं आहे आपल्याला सिम्पल फ्युचर टेन्सचे सेंटेन्स. यामध्ये सुद्धा तुम्हाला टेन्शनचं काम नाही आहे, कारण विल बी सगळीकडे सिंग्युलर प्ल्युरल काही पण असू द्या. त्यानंतर वर्कचं थर्ड फॉर्म आलेलं असतं सिम्पल फ्युचरमध्ये. जसं द वर्क विल बी कम्प्लिटेड बाय टुमॉरो, काम उद्यापर्यंत पूर्ण केले जाईल. सगळ्यात जास्त यूज होणारा हा टेन्स आहे, सगळ्यात जास्त यूज केला जातो. जसं आपण म्हणतो काम उद्यापर्यंत पूर्ण केले जाईल, किंवा दुरुस्ती उद्यापर्यंत कंप्लीट केल्या जाईल, किंवा दुरुस्त उद्यापर्यंत केल्या जाईल, तुम्ही उद्याला घेऊन जाऊ शकता. फोन उद्याला केला जाईल किंवा पत्र उद्याला सेंड केले जाईल. असे खूप सारे सेंटेन्स आपण बोलत असतो या कॅटेगरीमध्ये. द वर्क विल बी कम्प्लिटेड बाय टुमॉरो, काम उद्यापर्यंत पूर्ण केले जाईल. द बुक्स विल बी डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द स्टुडंट्स, अमॉंग म्हणजे तुम्ही शिकले, प्रिपोजिशनमध्ये मी सांगितलंय तुम्हाला. पुस्तके विद्यार्थ्यांमध्ये वाटली जातील. द प्रोजेक्ट विल बी रिव्ह्यूड बाय द टीम, प्रकल्प टीमकडून तपासला जाईल. द विनर्स विल बी अनाउन्स्ड सून, आपण रिझल्टचं सुद्धा ऐकलेलं असतं. रिझल्ट्स विल बी अनाउन्स्ड सून म्हणजे विजेते लवकरच जाहीर केले जातील किंवा रिझल्ट लवकरच जाहीर केला जाईल. जाईल म्हणजे भविष्यामध्ये. याचा सेन्स हा टेन्स सारखाच असतो, फक्त वर्बकडे लक्ष जास्त द्यावं लागतं. द रिपोर्ट विल बी सबमिटेड बाय हिम, अहवाल त्याच्याकडून सादर केला जाईल. आपण असं ऑफिसमध्ये बोलताना बोलतो की सर अहवाल त्याच्याकडून सादर केला जाईल. सो वेट, है ना. चला बघूया नेक्स्ट लास्ट कॅटेगरी आहे ही, आणि ज्यामध्ये आपण फ्युचर परफेक्ट पॅसिव्ह वॉइस सेंटेन्स बघणार आहे, ज्यामध्ये विल हॅवचाच यूज केला जातो. परफेक्ट म्हटलं तर बीन आलेलंच असतं आणि वर्बचं थर्ड फॉर्म. जसं द वर्क विल हॅव बीन कम्प्लिटेड बाय नेक्स्ट वीक, काम पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण केले गेले असेल, म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण केली गेलेली असेल भविष्यामध्ये सांगण्यासाठी आपण या कॅटेगरीचा यूज करतो. जसं द वर्क एक आहे, एक असो अनेक असो, विल हॅवचाच यूज करतो आपण. इथं तुम्ही विल हॅव बीन लक्षात ठेवलं तरी चालेल. कम्प्लिटेड बाय नेक्स्ट वीक, बाय नेक्स्ट वीक म्हणजे काय, पुढील आठवड्यापर्यंत. द तिकीट्स अनेक आहेत, विल हॅव बीन बुक्ड बाय टुमॉरो, तिकिटे उद्यापर्यंत बुक केली गेली असतील, म्हणजे असं करून झालेलं असेल भविष्यामध्ये, सध्या नाही भविष्यामध्ये. त्या गोष्टी आपण सध्या सांगतोय त्यासाठी आपण याचा यूज करतो. द प्रोजेक्ट विल हॅव बीन सबमिटेड बाय द डेडलाईन, प्रकल्प मुदतीपर्यंत सादर केला गेला असेल व पूर्ण केला गेला असेल. प्रकल्प मुदतीपर्यंत सबमिट केला गेला असेल. द हाऊस विल हॅव बीन सोल्ड बाय द एंड ऑफ द मंथ, महिन्याच्या अखेरीस घर विकले गेले असेल. द डिसिजन एक आहे, विल हॅव बीन मेड बाय देम, देन नंतर, तेव्हा निर्णय घेतला गेला असेल. तेव्हा त्यासाठी आपण देन घेतलाय. द डिसिजन विल हॅव बीन मेड बाय देम, निर्णय तेव्हा घेतला गेला असेल भविष्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण फ्युचर परफेक्ट पॅसिव्ह वॉइस सेंटेन्स बनवतो. याचे स्ट्रक्चर काढण्याचा, याला इझी करण्याचा प्रयत्न मी केला आहे. तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस करावी लागेल, हे पण बघावं लागेल कुठे कुठे आपण याचा यूज करतो.
तुम्ही कुठे कुठे वाचताय हे सेंटेन्स, कुठे कुठे ऐकताय, तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ऐकायला सुद्धा मिळतील हे सेंटेन्सेस. सो प्रॅक्टिस तुम्हाला स्वतः करायची आहे. स्वतः प्रॅक्टिस करून पाहायचं आहे की तुम्हाला बरोबर येतात नाही येत. आता तुम्ही म्हणाल प्रॅक्टिस कशी करणार मॅम? प्रॅक्टिस करण्यासाठी या सेंटेन्सेसला वाचा. तुम्ही जेव्हाही कधीतरी एखादी गोष्ट ऐकाल किंवा तुम्हाला असं वाटेल की मी हे सेंटेन्स कसं बनवू, एखादी कॅटेगरी असेल, तर त्यावेळी तुम्ही काय करा, ते सेंटेन्स लिहा आणि त्याला ट्रान्सलेट करून बघा. हे जे सेंटेन्स जास्त यूज नाही करत आपण, मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 30% यूज करतो याचा, त्यामुळे मी तुम्हाला होमवर्क नाही देत आहे. सो तुम्हाला ओन स्वतःचं फक्त हे लक्षात ठेवायचं, अशा पद्धतीनं आपण याचे सेंटेन्सेस बनवत असतो. ठीक आहे, याचा अभ्यास करा. आय होप तुम्हाला समजलं असेल. डाऊट असेल असं मला वाटत नाही, कारण आपण एकदम जेवढ्या मला खाली येऊन शिकवता येईल तेवढ्या पद्धतीनं प्रत्येकाला समजावं, या कॅटेगरीचे सेंटेन्स त्या पद्धतीने मी शिकवलेत. तर या ठिकाणी आपण थांबूया. कीप प्रॅक्टिसिंग, कीप लर्निंग एव्हरीवन. थँक्यू सो मच.